पुंडली गौरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुदेव महाराज की. तर आता आपल्या नारद भक्ती सूत्र संपदाला थोडक्यात त्याचा उपसंहार आपण करू. त्याच्यामध्ये भक्तीचं स्वरूप, भक्तीचं लक्षण, भक्तीची साधनाचे फल या सर्वाचा काय केलेला विचार केलेला आहे. भक्ती म्हणजे काय? 7% प्रेमरूप या भक्ती. त्या भक्तीचं काय स्वरूप आहे, त्याची लक्षणं आणि वाचन ते नानामत वेदात पूजा दिशू अनुरागा पूजा दिशून पाराचर्या. पूजा असेल आपली त्याच्याविषयी प्रेम असणं. बाकी पूजा कोणी करीतच नाही, तो प्रश्न सोडून द्या. जे पूजा करतात ते कंटाळ देवाण्यासारखं आहे. एखादा विचारून लगावं, काय झाली का पूजा तुमची? इतक्या लवकर कशी पूजा झाली तुमची? काही गंध काही देवाला काही अभिषेक न म्हणलं झालं, देवाच्या डोंगरीवर पण टाकून मोकळं. घरात परंपरा आहे पूजेची, अलीकडच्या आणि याला पूजेचा काय आहे बघ, कंटाळा आहे. पूजा करीत नाही का आवडीनं करत नाही? आवडीनं करत नाही. आवडीने पूजा करणे हे भक्तीचं लक्षण आहे का त्याच्या? त्या सत्कर्मी रती वाढ. पूजा हे सामान्य कर्म आहे का? 3 याच्यामधल्या भक्तिशास्त्रामधल्या 9 प्रकारचा गेलेला. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम असे 9 प्रकार भक्तीचे केलेले आहे. त्याच्यामध्ये पूजेचे अनेक एखादा बरे कथा देशू गर्गा कथेमध्ये प्रेम असणं हे गर्गाचार्याचं भक्तीचं लक्षण आहे. काही माणसं कथेमध्ये येत नाही, म्हणून काही मालक आला म्हणून आम्ही चाललो आपल्या मालकाच्या बरोबर गेलं पाहिजे ना. याला कथेला जायचं आहे का मालकाला? मग तर आहे मालकाला जातो आणि मग त्याला वाटत असते किंवा कथा संपते किंवा जातो किंवा भूक लागली जोरात आणि कथा चालली. कथा ऐकत नाही का प्रेम नाही, मग आपला टाईमपास करायचा काहीतरी. तसंच आहे. पण पूजा दिसू आणि गर्गा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आणि तुमच्या गवळणीच्या बाबतीत स्वभावता प्रेम आहे. कोणतं प्रेम आहे? आणावं लागत असते का? आहे. हे भक्तीचे तर लक्षण आणि वाचन ते असं म्हटलं आहे. त्याची लक्षणं किती आहे? लक्षण समजते ना. न्यायशास्त्रात त्याचा जास्त विचार. लक्षण म्हणजे काय? ब्रह्माचं लक्षण काय आहे? यथो वायुमानी भूतानि आहे. लक्षणच आहे. प्रत्येकाचं लक्षण असेल तर त्याला म्हणायचं. दूध आणि पाणी वेगळं करीत असेल तर त्याला कोणता पक्षी म्हणायचा? आणि दोन्ही पिऊन टाकत असेल तर मला काय म्हणायचं आहे ते? मला बगळा म्हणा का कावळा म्हणा का काय? आम्ही त्याला राजहंस म्हणणार. म्हणून क्षीर नीर विवेकी तो हंसो हंसान बको बका. असाधारण धर्म फक्त कोणाच्या ठिकाणी आहे? राजहंस आहे. मग राजहंस पक्षी कावळा शिखरावर जाऊन बसला. कुठे जाऊन बसला? राजहंस पक्षी कुठे बसला? खाली बसला. शिखरावर बसला राजा म्हणतो काय होत नाही? राजहंस होत नाही. आणि राजहंस खाली बसला तरी तो काय होत नाही? कावळा होत नाही. असंच आहे. मुक्ताची लक्षणं असतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान असेल म्हणून काय तो काही हे आहे का? मग तो नमस्कार का करतो त्याला माहिती आहे की आहे का? म्हणून मुक्त होऊ शकत नाही. भक्ताचं लक्षण आहे काय? ज्याला भगवत दर्शन आहे हे भक्ताचं लक्षण आहे. तात्पर्य कशा करतं?
तेव्हा तुमच्या ह्याच्यामध्ये गेलो ना तो अभंग संपला का तुमचा आनंदाद्वारे यावर्षी आहे का? यावर्षी आम्ही ज्याचे दास मग त्याचं लक्षण केलं तो हा देवाचाही आणि काय केलं म्हणलं तुम्ही देवाचा देव म्हणत असताय कशावरून म्हणतात वेदजया आणि श्रुती म्हणते नेते नेते म्हणलं तुमचा काही संबंध आहे का तुका म्हणजे नीज आणि रुपडे तैसा हृदयामध्ये मी आणि असता सर्व सुखाचा ते लक्षण असतं ते भक्ताची लक्षणं त्याचे स्वरूप भक्तीची साधना भक्तीचं फल तल्लक्षण आणि वाचन ते यज्ञात्वा मत्तो भवती शब्द भवती आत्माराम भवती स्थानकमयमाना निरोध रूपत्वा ही सगळी भक्तीची काय तुम्हाला गीतेचा दुसरा अध्याय सांगितला तत्त्वज्ञान सांगितलं गीते अध्याय थोडक्यात सांगितलं पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग आणि आता अर्जुनाला युद्धाला काय करायचं आहे आणि आता खाली बसला की आणि सारे लोक तर तयार झाले वेळ कोणती आहे युद्धाची कुस्तीची वेळ आहे लोक पाहण्याकरता कुस्ती आले आणि हा म्हणायला लागला म्हणला माझ्या मामाचाच मुलगा आहे मी कुस्ती कशी करू आणि खाली बसला आतापर्यंत कळत नव्हतं एका ठिकाणी अशी भानगड झाली जास्त नाही एकाच वेळेला 12 विवाह लग्न लागते ना दिवाळबंदीच गोष्ट आहे बरेच वर्ष आता बंद केलं तिथं लग्न होतं मग ते काय झालं असं जोड्या उभ्या केल्या काय केलं आता जोड्या उभ्या केल्यानंतर लग्नाची वेळ मग ते लग्न नवरदेवाचा मुलीच्या बापाने थाट माठ मोठा जे मागेल ते दिला मोटरसायकल नको 2 चाकी नको किती 4 चाकी साधीमध्ये नको त्याच्यात घोडा पाहिजे काय पाहिजे आता खडा असतो 50 रुपयाचा किती 50,000 सगळ्या लाड काय झाले पुरवले आणि सगळं काय झाल्यानंतर आणि बरे मंगलाष्टक वगैरे झाले आता पुढचा विधी नाही का माझा पुढचा विधी म्हणजे तो पडदा काय करायचा बाजूला करायचा मला हा म्हणायला लागला कोणाला मुलीच्या बापाला म्हणायला लागला म्हणला मुलगी मला पसंत नाही मुलीचा बाप म्हणाला आतापर्यंत का तू आंधळा होता का कशा करता सांगितलं तेव्हा त्याच्या साधाराचा काय केलं त्याची फलं सांगितलं म्हणून 9व्या अध्यायामध्ये नाही दुसऱ्या अध्यायामध्ये शुद्धप्रज्ञस्य का माझा त्याची काय यशा ब्रह्मस्थिती तशी भक्तीची काय सांगितलेली आहे ठिकठिकाणी फलं सांगितलेली आहे 14व्या अध्यायामध्ये सुद्धा फलं सांगितले काही लिंगाई 3 गुणात 15व्या अध्यायामध्ये आहे का नाही निर्माण मोहा जिथं सांगत ठिकठिकाणी सगळी फलं फलाचाही विचार केला साधना तशा साधना आणि कायम द्यायच्या तत्व विषय त्यागात संघ आहे काय संघ त्यागात आणि 9व्या व्रत भजनात का म्हणाल ज्ञानेश्वरी वाचता का तुम्ही वाचत असता म्हणलं मग कधी अध्याय विद्याय म्हणलं अध्याय कसला आला पहिलंच पडलं अध्याय संपायचा आहे म्हणलं इतका कशाला 2 महिने झाले तरी अध्याय संपून नाही राहिला काय भानगड आहे म्हणलं वेळ मिळाला तर वाचतो वाच नाही काय नाही आपला रोज आपली एक गोळी वाचतो याला म्हणतो अव्याव्रत भजनात नियम असावा लागतं देह जावत्व आणि पांडुरंगी नान तुझी पंढरीनाथ अव्याव्रत भजनात त्यांना भजनामध्ये कधी खंड प्रेम चालीला मिळवणी मिळतची असे समुद्री गंगा चढले असे
मी मज माझी देत हे भक्तीचं स्वरूप सांगितलं. सगळ्या भक्तीचा म्हणजे सगळ्या कळावं पाहिजे. भक्ती म्हटल्यानंतर ज्याची भक्ती करायची आहे तो परमात्मा कळायला पाहिजे. बरं, भक्तीचं स्वरूप कळायला पाहिजे, भक्तीच्या फलाचा काय झाला पाहिजे. ज्याची आपण भक्ती करत असतो तो परमात्मा कसा आहे, तुमच्या आम्ही ज्याचे आणि ज्याचा आपण नरी, आणि तो परमात्मा कसा आहे, तो देवाचाही आणि काय काळी काळाचा. मग बाकीचे देव आहेत की काय आहेत, देव आहेत की, पण ते नुसते काही केलेले देवन, काही आडवड नावाचे देवन, काही कोण नाही का, काही केलेले देवन, काही झालेले देव. देव लक्षणात बसलं पाहिजे. कशामध्ये? ज्याच्या योगाने सर्व प्रकाशन केले जात असते, असं ज्याचं लक्षण आहे त्याला काय म्हणायचं असं देव म्हणायचं असं. कोणालाही देव म्हणून बघत नाही. आडनावाचे देव असते. आडनावाचे काय असतात, म्हणजे आडनावाच्या याला नुसतं व्यवहाराला कारणीभूत आहे. कशाला? व्यवहाराला. नुसतं कीर्तनामध्ये आणि बेटकोळी निघाली आणि सगळे लोक म्हणाले साप साप साप. कोणाच्या याच्यामध्ये होतं गाढव, कीर्तनामध्ये कोणाला गाढव, आणि म्हणायला लागले वाघाला वाघाला. आणि एक जण धूम पडायला लागलं. म्हणलं का काय म्हणलं वाघ पाठीमागे लागला. आणि तुमचं आडनाव काय? वाघमारे. वाघमारे वाघाला घेऊन पडतो. नावाची आवडताची आहे कोणाची, काही अर्थ आहे का? पंडित म्हणून घ्यायचं आणि काही नाही, ग्रंथातला एकच श्लोक पाठायचा. जमेल का ते? लक्षणात बसावं लागतं. कशात? मग कोणता यदादित्य करून ते जो जगत भासते यश चंद्रमसी यच्चाग्र, ज्याच्या प्रकाशाने हे सगळं प्रकाश आहे. आणि तो या देवपदाचा काय आहे, त्याला लक्षणामध्ये बरं का, असाधारण धर्म धरा. जो धर्म त्याच्याशिवाय दुसरीकडे कुठेही नाही. लाख पक्षी जरी असले तरी दूध पाणी निवडून करण्याची शक्ती राजहंसात आहे. मग कोकिळ असो का आणखी कोणती असो कोणी असो, फक्त एकाच पक्षात आहे. मग त्याला कोणता धर्म म्हणतात? मुक्ताच्या ठिकाणी धर्म असतो, त्यालाच मुक्त म्हणायचा. अन्याला मुक्त म्हणता येईल तो का म्हणे नाही का? ठिकठिकाणी काय काय लक्षण सांगितलं आहे. विष्णुमय जग नाही का, भेदाभेद भ्रम. ठिकठिकाणी गीतेमध्ये याचा विचार आहे. म्हणून भक्तीमध्ये याचा विचार केला, ज्याची भक्ती करायची आहे मग त्या भक्ती परमात्म्याचं लक्षण पाहिजे. एखादा चार्वाक आहे का, तो देव मानतो का? तो काहीच मानत नाही. असत्यम प्रतिष्ठन ते जगदा अपरस्पर संबोधम. किंवा मग जगाची संगती कशी लावतो? ईश्वर न मानताना जगताची संगती लावतो. कसा? किमन्यत काम आहे तो का म्हणला. त्याचा जगत करता कोण आहे? काम. कोणाची संगती आहे? चार्वाकाची संगती आहे. काय येतं अनादि विश्वठाव दयाचा नियंता ईश्वर राहो. हे अनादि आणखी हे विश्व आहे, त्याचं नियमन करणारा कोण आहे? ईश्वर आहे. तर म्हणला काही नाही, ईश्वर विश्वर काही नाही. मग कोण आहे? कामाचं आहे. त्याला विचारलं, म्हणला ईश्वर का मानत नाही? तर तो म्हणतो दिसतो का? आमचं प्रमाण कोणतं आहे? दिसत असेल तर मानायचं आहे, न दिसत. स्वर्ग दिसतो का? पाप पुण्य दिसते का? नरक दिसते का? म्हणलं या लोकांनी पोट भरण्याकरता पुराणात लिहून ठेवले.
कशा करता पोट भरण्या दुसरं काही साधन नाही. काय काय ईश्वर मग कोणताही फक्त काम आहे. स्त्री पुरुष युग्म एका ठिकाणी येतात आणि त्याच्यापासून हे जगत काय आहे. काही मुक्ती वगैरे स्वर्ग नरक वगैरे मानता का? मला मुळीच नाही. मग मुक्ती म्हणजे काय? मरण याची. मग जगायचं कसं करता बरं का? जेवढे भोग भोगता येईल तेवढे आणि जेवढं मिळवायचं येईल तेवढं. सगळा पामर आणि विषयीचा वर्ग. मग साधकाचा काय नाही. असं कोणाचं तत्त्वज्ञान आहे? असं थोडा विचार ज्ञानेश्वरीमध्ये 16व्या अध्यायात केलेला आहे. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनान विदुरासुरा न शौचम नापि चाचारो न सत्यम तेषु असत्यम प्रतिष्ठन्ते अपरस्पर संभूतम किमन्यत का. मग जेवढं आपल्याला भोगता येईल तेवढं काय करायचं. आणि एखाद्या माणसाला भोगता येत नसतं तेच त्याचं पाप आहे की. म्हणलं भक्त काही स्वर्ग नरक वगैरे म्हटलं का स्वर्ग. तुमच्या शास्त्रामध्ये सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची असा तुमचा मोक्ष आहे ना. आमचा मोक्ष मग कोणता आहे तो बरं का? मरणच आहे मुक्ती. मरण आलं बस हेच काय आहे. मग पुन्हा माणूस जन्माला येत नाही पुन्हा काय होत नाही. हे असं तत्त्वज्ञान आहे ना. हे सगळं हिंदू धर्मातलं तत्त्वज्ञान आहे. हिंदू धर्म इतर जे लोक आहे ना ते नुसती गीता नावाचे भेवाचं. हिंदू धर्मामधला प्रधान ग्रंथ जर कोणता असेल तर श्रीमद भगवद्गीता आहे. लोकांना वाईट वाटत असेल वेदाला सोडून श्रीमद भगवद्गीता म्हणतात. असं श्रीमद भगवद्गीतेला तर वेदाचं स्वरूप कोणता ग्रंथ आहे? वेदाचं रूप म्हणजे कोणतं आहे? श्रीमद भगवत कोडीश हे श्रुतीवाणी असं वर्णन आहे. हा उपकार भगवंतांनी कशा करता केला? अर्जुनाचं निमित्त करून नाही का. अर्जुनाचं निमित्त करून आणि जगाला हे वेदाचं ज्ञान गीतेच्या रूपाने कोणा स्वामी रामसुद्धाजी सांगायच्या. गीता हा ग्रंथ तुम्ही सामान्य समजू किंबहुना वेदापेक्षाही सुद्धा लोकांना उपयुक्त जर कोणता ग्रंथ असेल तर श्रीमद भगवद्गीता आहे. वेद मोठा आहे सगळं काही आहे पण त्याच्या ठिकाणी भेदभाव आहे. जो कानी लागेला ती स्त्री पुत्रादी का बोला शूद्र स्त्री पुत्र त्याच्या ह्याच्यामध्ये नाही. काही काही लोकांची पंगत असते ना ते काही विशिष्ट लोक करतात. काही विशिष्ट लोकांकरता असते ती पंगत. आणि एखादा आणखी निमंत्रण नाही पण जेवायला बसला काय नाही पण काय बसला मग लगेच मालक होता तुला निमंत्रण होतं का? म्हणलं नाही उठकी होणार. आणि वारकऱ्याचा भंडारा कसा असतो या रे म्हणलं तुम्ही एकाला आमंत्रण दिलं आणि 2-4 घेऊन आले असं म्हणतो का तो? म्हणत नाही. जेवढे येतील तेवढे. हा भंडारा कोणाचा आहे? श्रीमद भगवद्गीतेचा आहे नाही का. अर्जुनाचं निमित्त करून सगळ्या जगाला वेदाचा काय. पण ते पुन्हा भगवान म्हणतात त्यावेळेला संस्कृत प्रथा चालू होती. भाषा कोणती होती? आणि आता भाषा कोणती आहे? मराठी आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या मनात जर असं कोणत्याही भाषेत लिहिलं होतं तुम्हाला आम्हाला कळावं एवढ्याकरता हे मराठीचे ब्रह्मविद्येचा त्यांच्या मनामध्ये आलं असतं इंग्रजी भाषेत संस्कृत भाषेत 56 भाषेचा
तिथं काय आहे? तात्पर्य कशा करता येईल सगळं चाललं लक्षणात बसावं लागतं. पण ज्याची भक्ती आपल्याला करायचं आहे त्या भक्तीचं स्वरूप काय, त्याचं लक्षण काय, भक्तीची साधने कोणती आहे का, त्याच्या फलाचा काय केलेला आहे, विचार केलेला आहे नाही का. आणि काही इष्ट साधने असतात, काही अनिष्ट साधनं, दुःसंगत सर्वात आहे त्याच्या. म्हणून काय हवं आहे नाही का, गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये सुद्धा नाही का, ज्ञानाला पूरक कोण, अज्ञानाचे विघात प्रतिबंध करणे. दैवी संपत्ती सहाय्यकारी आहे आणि आसुरी संपत्ती तस्मात तत्रयन काम क्रोध असतात लोभ तस्मात येतात. याचा काय केलं पाहिजे, न भयम सत्य संशुद्धी ज्ञान आहे, याचा काय केला पाहिजे, स्वीकार केला. मग कोणती साधना केली पाहिजे या सगळ्याचा विचार. आणि नारद भक्ती सूत्रामध्ये थोडक्यामध्ये काय केलेलं आहे. मग भक्तीचं स्वरूप काय, सात्वस्मिन् परम. त्याच्याकरता हे तर सांगितलं आपलं याचं मत. तसं दुसऱ्याची सुद्धा मतं काय केली सांगितले, लक्षणात सांगितलेलं आहे. पूजेच्या ठिकाणी आणखी अनुराग असणं याला गर्गाचे आहेत. नाही व्यासोनारायण म्हटलेलं आहे. आणि कथेच्या ठिकाणी अनुराग असणं याला काय म्हणायचं, गर्गाचे आहे. असा परानुरक्ती ईश्वराच्या ठिकाणी प्रेम असणं शांडिल्य भक्तिसूत्र. आणि म्हटलं तुमचं कोणतं आहे, तर विस्मरणे परम व्याकुलतेचे यथा व्रज, सर्व देवाला देऊन टाकायचं. आणि क्षणभरे विसर काय मान्य होत नाही. म्हटलं उदाहरण कोणतं आहे, म्हटलं तुमच्या गवळणीचं काय, तद्विस्मरणे परम व्याकुलतेची यथा व्रज गोपिकाना. थोडा जरी आणखी त्यांना विसर पडला मरणप्राय त्रुटीर्न भवती असं म्हटलेलं आहे. इतका देखील त्यांना विसर काय होत ना. हे पण खऱ्या भक्ताचं काय आहे, मग भक्तीचं आहे, त्याची भक्ती करायची आहे तुम्ही. मग सर्व साधनाचा विचार केलेला आहे. एक न ते सुजाती विद्या रूप कुल धनक्रियादी. भक्तीची सुलभता सांगितलेली आहे. इतर साधनापेक्षा भक्तीची काय तिथं काही नाही का. वेदांतशास्त्रातला अधिकारी आहे, मान्य आहे, त्याच्यामध्ये साधनांच्या दृष्ट्या संपन्न आहे. माझा तो कोणीसुद्धा वेदांताचा अधिकारी होऊ शकतो का. मग मलविक्षेप दोन काय केले पाहिजे, आणि पुन्हा साधनच्या दृष्ट्या काय पाहिजे, तो वेदांतशास्त्राचा. मग त्याला फल आहे. मग वेदांतशास्त्राचा जीव ब्रह्माईव नापरा. हे भक्तीचं काय ज्ञानाचं साधन आहे काय, जीव ब्रह्माईक्य ज्ञान आहे काय, फल कोणतं आहे. मग सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची. हे झालं भक्तीचं आपल्या ज्ञानाचं. योगाची सुद्धा कोणी होत असतो का. मग यम नियम नाही का, 5 यम 5 नियम म्हणजे माणसाला घेऊन जात असतो तो यम का. यम म्हणजे काय, इंद्रियांचा निग्रह करण्याला का नाही का, वासनेचा निग्रह करणं त्याला क्षमता. पण नाही का सगळं आसनाची त्याच्यात जरूरत आहे. म्हणजे सामान्य क्लेशोधिकच तरच अव्यक्त आसक्तच तसा अव्यक्त आहे गतीर दुःखम दे. मग त्याचा अधिकारी कोणी आहे का, योग्य असेल तोच आहे. कोणी होतं, कोणाला समाधी लागते का. समाधी लागल्यासारखी दिसते पण तो झोप काढेल काय. एकदा आसन घेऊन आला तर विचारचा करायचा पाठ. त्याला विचारलं आसन कशा करता आणलं,
तो म्हणला नाही, विचार चांगला, झोप चांगली येते. त्याचाही काही अन्याय नाही. त्याच्यामध्ये प्रागभाव म्हणजे काय, प्रसंग भाव. आणखी काय आपलं हे चालतं ना त्याच्यामध्ये, साधन चालतं, दृष्टीसृष्टी वाद कोणता म्हणला सगळा वाद तुम्ही मला आपली झोप घेऊ दे. तो अधिकारी समजा कोणी अधिकारी युक्त आहार, जेव्हा 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 जेवण आता झोपा. युक्त आहार, आता किती भोजन करायचं, भूक त्रास देणार नाही आणि झोप तर येणार नाही आणि भूक त्रास, इतकं जेवण करणं याला म्हणजे युक्त आहार विहार असं. आणि तो योगाचा काय अधिकारी आहे. नाही तर का म्हटलं एवढं जेवण कसं करता केला, ते म्हणलं श्रीखंड भरपूर वाढलं, तुम्ही कसं वाढू दिलं. म्हणाला आपण तर मला तर डायबिटीज असताना तुम्ही श्रीखंडावर ताव मारला, मराल की मरे नका म्हटलं. नाही तरी मरायचं, नाही तरी खाऊन एका जन्माचं फल आहे काय, आजी फल झाले, साचे जन्म आलो त्याचे नाही. मनुष्यदेह सुद्धा साध्य नाही, साधन आहे. काल तुमचं आहे का तुम्हाला मुक्त होण्याकरता दिलेला आहे. दिला मनुष्यदेह करुणा करे विठ्ठल आहे. काही फलाकरता तुम्हाला काय केलं, आणि त्याची आज्ञा मोडून जर तुम्ही केवळ विषय भोगात जर याचा तर देणारा मनुष्य घुसत असतो. ज्या कार्याकरता जी वस्तू दिलेली आहे त्या कार्याकरता जर तो विचार हे करीत असेल, भगवंताला वाईट वाटते. 7वा अध्याय, तानहन निश्चित संसारे शिफामृत आसुरी योनी. म्हणजे माझी भक्तीच करत नाही, ते अहंकाराने पछाडलेले काय. मग चतुर्विधा भजनते माम जनास, अर्थ जिज्ञासू अर्थ. मग त्याचा प्रश्न आहे, देवाला कोण आवडते, तो प्रश्न वेगळा आहे. पण जे चारी आहे ते त्यांना देव आवडतो, तर काय आवडतो, अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी हे देवाला आवडत नाही, यांना देव आवडतो. कोणाला अर्थाला देव का आवडतो, आलेले संकट निवारणाकडे. कारण संसारामध्ये काय येतात आणि ते निवारण आपल्याकडनं होते का. मग संकट निवारण्याकरता फक्त देव पाहिजे, भक्ती करता नाही. कोणता भक्त, जिज्ञासू आहे तो फक्त जाणून घेण्याकरता खरं. आपल्या पाठीमागे जन्म मरण मृत्यू हे लागलेला आहे. या देहात मुक्त नाही झालं तर मग कोणता देह मुक्त होणार आहे. म्हणून मुक्तीकरता प्रयत्न करणारा बरं का, संसाराचं स्वरूप करणारा भक्ती करे तर जिज्ञासा म्हणा. कोणता नाही, त्याचे मुक्ती फल नाही का, काही नाही. संसाराला कंटाळलेला आहे कोण, जिज्ञासा. गीतेमध्ये सगळं आहे ना. म्हणून तो भक्ती मार्गाला लागला. कोणत्या मार्गाला, अर्थार्थी आहे, अनुष्ठानं करतो तो लोकांतराची. तो काय देवाच्या करता आहे काय. मग देवाकरता कोण, ज्ञानी तात्मय. म्हणून तो देवाकरताच देवाची काय करतो, संकट निवारण्याकरता का लोकांतराची बरोबर. मग म्हणून मला आवडणारा भक्त कोणता, ज्ञानी तात्मय. नाशा भक्ताचे वर्ण आहे, हा समजत श्री ऐशी हा प्रतीती रसाचा. म्हणून भक्ता माझी राहो भक्त गीते.
गीतेमध्ये थोडक्यात विचार केलेला आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये जरा खोलवर जाऊन काय केलेलं आहे, विचार केलेला आहे. अशी सूत्र आहे बा. पण त्या सूत्रामध्ये फक्त आहे ना, जेव्हा त्याची फलं आहे, त्या फलामध्ये भक्तीच्या तल्लक्षण आणि वाचन ते आपण तेव्हा आणखी पुन्हा याच्यात आहे फला शिब्रह्मावधी धर्मात्मा नाही नाही तशा साधना आणि गायन त्याच्या साधनाचा आहे. पुढे भक्तिशास्त्राचा काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. भक्तिशास्त्राने न तेषु जाती रूप थोडं आपलं शेवटचं आहे. क्रमक्रमाने भक्तिशास्त्र आणि मननी आणि तद्बुद्ध शेवटचं आहे. भक्तिशास्त्राने मननी आणि तद्बुद्ध कर्म करतो, त्याला जे अनुसरण असेल तेच कर्म माणसाने काय केलं. विधी ते पाळीत निषेधाते मज देवळी जाळीत काय काय मग त्याची शरणागती करायची आहे. त्या शरणागतीचं सुद्धा ज्ञानाचा आहे. देवाशी आवडे तो प्रकार, जे देवाला आवडतं ते काय करायचं, त्याचं ग्राह्य करायचं. आणि जे देवाला आवडत नाही त्याचं काय, अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम रक्षत्यतील विश्वासो वक्तृत्वे वर्णन तथा आत्मनिक्षेपकारपणे षडविधा शरणागती. अनुकूलस्य म्हणजे ईश्वराला आवडते ते काय केलं पाहिजे, ग्राह्य केलं पाहिजे. एक जण म्हणायला लागला, म्हटलं जा मी आपल्या तुमचं काय तुम्हाला काय, म्हटलं गाईचा मांस खाऊ की. आम्हाला वाचून दाखवलं म्हणून म्हटलं सीताराम आहे. मग असं जर असलं तर मग हिंदू धर्म आणि इस्लाम धर्माच्यात फरक काय राहिला. मग आपल्या धर्माला आपण जे काही पावित्र्य म्हणतो, मग ते पावित्र्य काय झालं, मग संपलं की जाऊ दे, आपला तो काही विषय नव्हे. मग अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य जे देवाला आवडत नाही ते माणसाने करू नये, आणि जे देवाला आवडते तेच माणसाने काय करायचं. आवडे देवासे तोयचा तुळशीमाळ गळा गोपीचंदन हृदय कळवळा आषाढी कार्तिकी पंढरपूरची साधन निर्वाणी. तो काय म्हणे साधनी तो आणि तोची कृपा आहे. असे साधनाचा काय केलं आहे, विचार केला आपले संप्रदाय आहे. म्हणून काय काय नाही तात्पर्य तस्य नाही. भक्तिशास्त्र आणि मननी आणि तद्बुद्ध सुख दुःख इच्छा काय प्रतीक्षमाने क्षणात व्यर्थरपी इंधनीय. कधी सुख येईल कधी काय येईल, तरी भक्तीमध्ये क्षणही सुद्धा व्यर्थ जाऊ देऊ. प्रत्येकाच्या वाट्याला काय सुख आलेलं आहे असं कुठं सांगितलेलं आहे. प्रत्येकाच्या वाट्याला काय हे आलेलं आहे, जसं त्याचं वाट प्रारब्ध एक असते का भिन्न भिन्न असते. आपल्या वारकऱ्यामध्ये आपण पाहतो ना, आपल्याला सुद्धा ज्ञानेश्वर महाराजाचं प्रारब्ध भिन्न, नाथ महाराजाचं प्रारब्ध भिन्न, तुकोबाराचं प्रारब्ध भिन्न. दुष्काळी आटाला आणि श्री एकांना विचारी ना आता माझं कोणी आता गावाचा पाटील गोपाला. बरं एवढी मोठी गीत आलेली आपल्या अभंग गाथा लिहिला, पुढे काय सगळं कुठे बुडवायला लावला. मग लोक म्हणायला लागले, म्हणून वारे भक्ती म्हणा धोबी का कुठ्या घात का ना संसारी नाही नाही काय. मग भक्ती सोडून दिली का. भक्तीमध्ये काय नाही, भक्तीचा आणि संसारातील प्रारब्धाचा काही संबंध नाही.
तो त्याचा देहाशी संबंध आहे, कशाशी संबंध आहे, भक्तीशी त्याचा. गरीब असो का नवे नवे मरायला जरी टेकला आणि तरीसुद्धा देवाचं नाव आलं तरीसुद्धा सर्व पाप निवृत्त करण्याची शक्ती भक्ती या साधन आहे. त्याला पंचदशीमध्ये सुद्धा उदाहरण आहे बघा. आणि ते कोणतं उदाहरण त्याच्यामध्ये ज्या मेळाचं उदाहरण आहे. जसं आणखी सगळ्या पापाचा राजा वाल्या कोळी आहे त्याप्रमाणे सर्व पापाचा राजा अजामेळ आहे बघा. कोण आहे असं आहे. अजामेळाची पापा म्हणजे बोलते वाल्या कोळ्याची चोरीचा धंदा कोणता सगळा तरीसुद्धा आहे का रे. अजामेळाच्या ह्याच्यामध्ये काय आहे सगळं काय नावामध्ये शक्ती आहे. बरं जे नाव घेतलेलं आहे ते काही देवाचं नाव म्हणून घेतलेलं आहे का पोराचं नाव घेतलेलं आहे. पोराचं नाव घेतलेलं आहे. नाव ठेवायला सांगितलं होतं आणि त्याला म्हटलं देवाचं आहे. अलीकडे देवाचं नाव ठेवत नाही लोक. एखादा विचारलं ना तुझं नाव काय म्हणजे रोशन. कोणाचं काय नाव काय सांगता येत. एखादा विचारलं तुझं नाव काय म्हणलं हमीद. इस्लाम धर्मात नाव आहे काय नाव बराच चांगला आहे. धार्मिक संस्कार आहे. हे लहान लहान पोराला शिकवल्या जातात. आनंदाची गोष्ट आहे. नाहीतर हे धर्माची संस्थापना जर मोडीला तर हिंदू लोकसुद्धा शाहरुख खान नाव ठेवतील. काय नाव ठेवतील शाहरुख खान काय. पण ते बरं आहे धर्म चालू आहे बरं आहे. तेव्हा कशा करता येईल आपलं. अजामेळाने नारायण म्हटलं आणि त्याच्याकरता त्याला वैकुंठाची काय झाली. मग ते जास्त वेळ जातो आपला सांगत नाही. यमाचे दूध आले आणि कोणाचे दूध आले विष्णूचे दूध आले. हा म्हणतो आमचा गिऱ्हाईक आणतो म्हणतो. हा म्हटलं यमाने पाठवलेला यम काय वेळ आहे का याला नेण्याकरता. मग ते विष्णूचे दूध म्हणाले विष्णूने पाठवलेलं आहे. विष्णू काय वेळ आहे का. मग गिऱ्हाईक आहे तरी कोणाचं. मग विचारायला म्हटलं बोलवा की कोणाला. यमालाही बोलावलं विष्णूलाही बोलावलं. मग यमाने सांगितलं आहे का म्हणला काहीतरी. सगळं काय आहे एकही दिवस असा नाही का पुण्य केलेलं आहे. सगळं काय केलेलं आहे पापच केलेलं आहे. मरेपर्यंत काय केलं आणि त्याला स्वर्गाची प्राप्ती व्हावी. मग झालं का म्हणलं तुमचं. मग विष्णूचे भगवान विष्णू बोलायला लागले. म्हटलं सगळं काही बरं आहे त्याचं वाद नाही त्याच्यामध्ये. म्हटलं शेवटच्या दिवशी का होईना म्हटलं नाव घेतलं. म्हटलं यम जरी झाला असला तरी तुला अजून भगवंताच्या नामात काय शक्ती आहे हे कळालेली नाही. म्हटलं एक नाम आहे का क्षिप्रम भवती अपिशेष सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरे वसु मंतव्य असं त्याच्यावरची टीका वाचा. शेलकी त्याने पाप केलेली आहे तरीसुद्धा अपिचेत्सु भजते मामन साधु क्षिप्रम भवती सत्वर शांती. तो सकळी पडींना योग अभ्यास आहे. असं भक्तीच्या साधनामध्ये किती शक्ती आहे. आणि सुलभ साधन आहे. कोणतं साधन त्याला काही फारसं नाही. हे साधन मनुष्य देहातच करता येत आहे. वाणी फक्त कोणत्या देहाला दिली आहे मनुष्य आहे. सगळी इंद्रिय दिली वाणी कुठे आहे पशुपक्षाला. फक्त वाणी कुठे आहे. आणि ज्या वाणीच्या योगाने जीवात्मा परमात्म्याला काय करू शकतो. पण त्या वाणीचा उपकार फायदा वाणी कशा करता दिली त्याचा उपयोग कसा करावा याचं काय पाहिजे. ते संतांकडून घेई माझे गोड नाम विठू माझे. ऐका रे तुम्ही का तो का म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी
याच बाजूने जगत आपलं करता येते. चित्त शुद्ध तरी गोड बोलल्याने आपल्याला जगत काय करता येते. वाणीच सामर्थ्य आहे बुद्धता. ही वाणी फक्त मनुष्य देहातच आहे. बाकी तोही भाग इतर देहामध्ये आहे. इंद्रिय आहेत पण काही नाही. पशुपक्षाला काय वाणी आहे का? म्हणजे वाणी कोणाला आहे? मग नामाभिन मुख आणि जीवान आहे काळ नाही का? म्हणजे वाणीचा उपयोग तात्पर्य कशा करता हे आपलं आपण चाललं. भक्तीची सुलभता म्हणतात. इतर साधनापेक्षा सुद्धा बैसल्याने गाता उभा नारायण. नाही कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही कालामध्ये भक्तीला काळ वेळ नाम विचारिता नाही. दोन्ही पक्ष पाहिजे. नित्यने पण आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी दुर्लभ. भक्तीची सौलभ्यम सर्वत्वात सूत्र आहे का? किती सोपे आहे. इतर साधनामध्ये आपल्यालाच तर आणि भक्तीचं साधन दोन उदाहरणं देऊन मामासाहेब सुद्धा सांगायचे, शांताराम गुरुजी सांगायचे. भक्ती साधन म्हणजे नावेतून समुद्र पलीकडे जाण्यासारखं आहे. आणि इतर साधनं म्हणजे हाताने नाही का उडी टाकल्याने कशाने जातं, पोहत जातं. कुठे बुडेल काही सांगता येत नाही. दैवेशा गुणमयी मामेव हे प्रपद्यंते. मला शरण न येताना जर आणखी मायेतून तरुण जाण्याकरता प्रयत्न करते. निष्फल सगळे प्रयत्न. 7वा अध्याय काय करा. मला जर शरण येऊन जात असेल तर माया मेहतान माया नदी संपून जात असते. काय होते त्या आईलीच चढते. हे शक्ती कोणात आहे? मामेकम शरणम राय. आणि बाकीचे साधनं म्हणजे कुठे जातील याचा काय लागत नाही. तसं सोपं साधन आहे. नावेत बसून जाण्यासारखं आहे नाही का? म्हणतात म्हणलं नौका कोणची नाव हेच नसतं. आणि एकच एकच नाम नाही. कोणतंही नाम घ्या. नामाही हा सहस्त्रभरी नावाही हा उदय सजवणी संस्थाळी. आणि त्याचं ही सगळी जबाबदारी कोणावरच द्यायची. नावेमध्ये बसल्यानंतर बसणाऱ्या माणसावरच आहे का? हा चालवणाऱ्यावरच आहे. तुम्ही कारमध्ये बसले, 1 कोटी रुपयाची वस्तू जर कार जरी येते, कार रक्षण करू शकतो का ड्रायव्हर? आणि ड्रायव्हरच्या मनात आलं तर रामकृष्ण. पहिला चहा कोणाला द्यावा लागतो? ड्रायव्हर. मालक नंतर घेत असतो, कारण त्याच्या हातात काय. म्हणून हा आपला जो आहे ना भक्तिमार्ग, हा भक्तिमार्ग म्हणजे आपला नावाडी कोण आहे? नाव चंद्रभागे ती नवी पंडलिकाचे. काय काय हा का की काही पैसा द्यावा लागत नाही, काही द्यावं लागत नाही. फुकटात पाय भिजत नाही तरी पलीकडे गेल्याशिवाय असा जो होय होय वार करी पाय पाय काय करावी साधने फळावं घ्यायचे. असा सोपा मार्ग आहे. या सदराचा सगळा विचार भक्तिशास्त्राने मननीयाने तद्बोध कर्मेंद्रियाने भक्तीला अनुसरून नाही जे काही साधन असेल ती साधने माणसाने करावी. साधन भक्तीची साधने, भजनाची साधने, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल जोडणी, लावणी मृदंग शुद्धी टाळ हो सेवू ब्रह्मरस. ही साधने साधने सामान्य नाही का? आमचे पांडुरंग असं जेव्हा गाडीमध्ये कुठं आम्ही गेलो मग आपला पक्वा देऊन जायचे. कोण? पांडुरंग दुसऱ्याचा नाही कोणाचा. इथून पक्वा घेऊन जायचं. मग एखादा पोरगा असला गाडीमध्ये त्याचा पाय बी लागला कोणाची भाषा सांगू का पांडुरंग भाऊ वैद्यकी सांगू का हे भडव्या लात मारतो का? पक्वादाला लात मारतो का? त्यांचं पक्वादाला फार प्रेम होतं. बरं का? सगळे विठ्ठल टाळ विठ्ठल
तो वारकऱ्यामध्ये पाहतो टाळसुद्धा कुठं ठेवत नाही, खाली ठेवत नाही. पकवादसुद्धा टाळाने लावू देत नाही बघा. काही लोक असते ना, पकवाद लावायचं असलं तर कसं लावतात, टाळाच नाही, हातोडीने लावायचा. टाळसुद्धा काय आहे, ईश्वराचं स्वरूपच आहे. विठ्ठल टाळ आणि विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी, विठ्ठल घ्या भांडवला आणि विठ्ठल बोला, असे साधन आहे. सौलभ्य इतर साधनापेक्षा भक्ती हे साधन सर्वामध्ये सोडव आहे. तेषाम मृत्यू संसार सागर. याला परमात्म्याचं साह्य आहे. कोणाचं साह्य आहे, याची जबाबदारी कोण वाहत असतं, असं आहे. तुम्ही हमारे नाम पर तो हम है तुम्हारे काम पर. तुम्ही आमचं नाव घेता, तुमचं काम करणं असं हे भक्ताची घरी बाहेर सांगायला सांगा. आपल्या वारकरीचा अभ्यास तर प्रश्नच नाही. उचनीचं काही आणि तिष्ठे पवित्र ते कोण पावन म्हणून पावन तो देश आणि जेथे हरीचे दास. मग आळंदीवरून परत विद्यार्थी जाण्याची इच्छा का करीत नाही, कारण आहे जेथे हरीचे दास. जिथे ज्या नगरामध्ये ज्ञानोबरायांनी काय घेतलेला आहे, जन्म घेतलेला आहे. मग कोणती भूमी आहे ती, पुण्यभूमी आहे. अशा पुण्यभूमीतून जाण्याची काय करीत नाही. हाकलून दिला तरी जात नाही. अरे म्हटलं 20 लाख रुपये गुंठ नाही, 50 लाख रुपये गुंठ, तरीसुद्धा इतका आग्रह का ज्ञानेश्वर. जेथे हरीचे दास असं आहे. जेथे हरीचे पुण्य पिके पापा, जेथे वसती हरीचे. म्हणजे ते आसुरी संपत्ती नाही, कोणती संपत्ती आहे, दैवी संपत्ती आहे. म्हणून ते बाकी कशा करता हे साधन स्थाल महात्म्य म्हणतात बा. असं आहे. इथे किती जरी मनुष्य असला तरी त्याच्यामध्ये साधकत्व निर्माण करण्याचे, साधकाचा मायबाप अंतरोषणे आणि सर्वापती सुखरूप ज्ञानो. असे ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्ष जरी झाले तरी चैतन्य जसेच आहे. तुम्ही पहा किती आग्रह करू द्या, किती सोयी करू द्या, नाना प्रकारचे उपचार करू द्या, पण आळंदीची सर काय होत नाही, येत नाही. तिथं निघालं की लवकर वाटते आळंदीला. आणि लांबून जरी पाहिले तरी त्यांना काय वाटलं, अरे म्हणलं आपली आनंद निघाला. हे सर्व वैभव कोणामुळे, जेथे वसती हरीचे. तात्पर्य कशा करता आहे. म्हणून तशा साधनाने मग तसे सगळी 11 साधनं सांगितलेली आहे. 2 साधनं, 2 प्रकारची, वैदिक भक्ती आणि दैवी भक्ती, रागात्मिका भक्ती. क्रियेच्या अंगाने होणारी कोणती, त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्मक पूजा केली अपारा. मग ते पूजे हृदयने आत्मराजे वैराग्य सिद्धे. ईश्वराचे निवचे हे सर्वही नावडे जायचे. याला वैदिक भक्ती म्हणा. रागात्मिका भक्ती म्हणजे स्वभावता प्रेम असणं, कोणतं गुणावर अवलंबून असणे. त्याच्यात 3 प्रकार पडतात. एक गुणरूपजन्य, संबंधजन्य, स्वभाव. गुणरूपजन्य म्हणजे गुणामुळे प्रेम असणं. गुणामुळे एखाद्या पक्वाचं उत्तम पक्वाचं तसं त्याच्या गुणामुळे आपल्याला त्याचं काय असते, उत्तम कायम करतो. कोणामुळे, उत्तम कीर्तन करतो. गुणा प्रेम आहे, पण कशामुळे, याला गुणयुक्त म्हणतात. काही संबंधजन्य. मग रुक्मिणीचं प्रेम कशामुळे बसलं, गुणावर. शृण्वान सुभद्रांते ना विश्वकर्म श्रुत्वा गुणान भुवन सुंदरांते. तिने भगवंताचे गुणाने वाद काय केले, ऐकले. आणि म्हटलं वरील तर कोणाला उरवेल, याला जवळ. असं गोड अष्ट काय बघा त्याच्यामध्ये. वना उत्पाद फार सुंदरता काय आहे, गुणावर अवलंबून आहे. कशावर वावा वाटे जना, एक संबंधजन्य. आपला संबंध असला म्हणजे त्याच्यावरती काय. मग यशोदा प्रेम करते मुलगा म्हणून, याला संबंधजन्य आहे. काहीतरी संबंधावरून काय करते, प्रेम असे.
भगवान अर्जुनावरती प्रेम का करतात? दोन्ही आहे, भक्तही आहे आणि पुन्हा काय संबंधही आहे. हा स्वाभाविक प्रेम, गुणावर अवलंबून नाही, संबंधावर नाही. गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षणम वर्तमान सूक्ष्म अनुभव. म्हणजे तिथं काही गुणावर प्रेम आहे का? स्वभावता प्रेम आहे, आणून द्यावं लागत नाही. म्हणजे तुका म्हणे कृपा करील नारायण अंतरीचे वर्म. असं म्हणून तुमच्या गवळणीचं प्रेम कसं आहे? गुणावर अवलंबून आहे का? संबंधावर अवलंबून आहे? स्वाभाविक प्रेम आहे. ते कधी आटत नाही. टाकीतलं पाणी काय होत असते? आणि झऱ्याचं पाणी किती पडू द्या, किती जरी उन्हाळा तापला तरी झऱ्याचं पाणी खंड होत नाही. मिळवली मिळताची असे समुद्री माझे माझे देशी तसे. असे 9 प्रकार केलेले आहे. किती? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम वर्चनम वंदनम सख्यम पादसेवा. अरे एका भक्तीला एक आहे. स्मरण भक्ती कोणती? प्रल्हाद स्मरणे तदंग भजने. स्मरण भक्तीचे आचार्य कोण आहे? प्रल्हाद आहे. 11 प्रकार केलेले आहे मारण्याचे. किती? तरी प्रल्हाद जसाच्या आमचा जो शेवटचा आहे ना, तो हिरण्यकश्यपाने तुला मारण्याकरता इतके प्रकार केले तरी तू मरत नाही. मला का? म्हटलं माझं रक्षण करणारा कोण आहे? परमात्मा आहे. आणि त्याला विचारलं तुझं रक्षण तू कुठे आहे म्हणायला लागले. म्हणलं तो बापाला म्हणतो कुठं नाही सांगा. मला खांबात आहे का? ज्याला सगळ्या ठिकाणी राहता येते त्याला खांबात राहता येत नाही का? मग त्याला राग आला कोणाला? खांबावरील लाद आणि संबी नारायण त्याच्यात शीघ्रमेवाभिवृद्धी. भक्तीचं सामर्थ्य आहे. तसं सकीर्तमान शीघ्रमेवाभिवृद्धी. बरोबर योग्य वेळेला म्हणजे परमात्मा दर्शन देत असं. बरोबर त्याच्यात संबी नारायण. आणि ते भगवंताला हिरण्यकश्यपाच्या बाबतीमध्ये मांडीवर घेऊन काय केलं? साधा ठेवला का ऑपरेशन केलं? हिरण्यकश्यपाच्या बाबतीत ऑपरेशन करतो. आणि प्रल्हादाच्या बाबतीमध्ये द्वैपायन 11 विकराळ रूप असते. सगळे घाबरून जात असते. आता संकट आलेलं आहे. मग संकट कोण निवारण करेल? म्हणजे ज्याच्याकरता अवतार घेतला प्रल्हादाला पुढे करता लगेच परमात्म्याला जाऊन घेतला कडी. भक्ती सुखे शांत झाला बघा. आणि आई जशी मुलावरती प्रेम करते त्याप्रमाणे डोळे भरून कोणाला पाहायला लागला. हे भक्तीशास्त्र महात्म्य आहे. हे सगळे प्रकार आपल्याला ह्याच प्रकार रामायणामध्ये तरी काय आपल्या कार्याकरता जटायू पक्षी डोळे भरून परमात्मा जटायूला पाहतो. जटायू डोळे भरून काय पाहतो? परमात्म्याला पाहतो. आणि आपल्या स्वरूपात काय करतो? म्हणून जातीचे कोण आहे? पक्षी आहे बघा. आणि ते पुन्हा कोणता पक्षी? सामान्य का? माझ्यामध्ये तरी पण सुद्धा आत्मसमर्पण बघते. जे भाग्य पोटी जन्मा येऊन सुद्धा दशरथाला प्राप्त झालं नाही ते भाग्य पक्षी या जातीत जन्मालेल्या जटायू पक्षाला काय झालं? प्राप्त झालं. ते सुकृत रामायण वाचावं गोस्वामीजीने फाल सुद्धा. म्हणजे भक्तीचं काय? म्हणून परमात्मा काही पाहत नाही. भक्ती आहे कमी हे तर साने थोर आणि अभिभावाचे भावने सौलभ्यम सर्वत्म सर्व साधनामध्ये श्रेष्ठ झाला. शबरीजवळ काय? काही रूप आहे का? काय गुण आहे का? काही जाती आहे का? काय शिकलेली आहे का? पण भगवंताची काय? म्हणून वैकुंठ सोडून परमात्मा अयोध्येत जातो. आणि काही निमित्त करून अयोध्येतून जातो. आणि त्याच्यात स्वतःहून काय कुठे जातो? कोपीमध्ये जातो. आणि त्याची गोष्टी बळे काय करतो? साधन कोणतं होतं? फक्त एक भक्ती मी
हे तर पाडता पुढं तर पडते, जरी मी आज चाड तरी भक्ती. माझी जर साधं इच्छा असेल तुम्हाला, म्हणलं एकच साधन आहे पूर्ण देव, असे नारद भक्ती सूत्र आहे बरं का. याला शेवट काय केलेलं आहे, मग त्याचे 11 प्रकार सांगितले. किती? गुणमहात्म्याशक्ती, रूपाशक्ती, वात्सल्याशक्ती, असं. आपण 9 प्रकारच्या भक्तीमध्ये हे सगळे 9विध भक्ती आहे. श्रवण भक्ती कोणी केली? हनुमंतरायाने. श्रवणम कीर्तनम, कीर्तन भक्ती नाही नारद आहे, वाल्मिकांनी केली. शतकोटी रामायण लिहिलं नारदाने केलेले, शुकाचार्याने पण श्री शुका पण करुणी कीर्तन, असं. श्रवण कीर्तन, विष्णू स्मरण. मग स्मरण भक्ती कोणी केलेली आहे? सीतेने केलेली आहे. काय चिंता नसते तिचं, मला कल्पना आहे. आपले ज्यावेळेला आणखी सगळे बांधर मिळतात ना, आणि मग ते वानर म्हटल्यानंतर देवाला त्याचा उपयोग व्हावा म्हणून सुग्रीव सांगत असतो सगळ्या वानराला, जा म्हणायला लागले सीता शोध करा. आणि सीता शोध जर झाला नाही तर माझ्या हातून मरण्यापेक्षा तुम्ही उड्या मारा की समजा. मग सगळे वानर जात असतात. आणि जटायू पक्षीच्या भावाने सीता कुठं आहे सांगितलेलं असते. मला या दिशेला काय आहे, सीता आहे. सगळी मंडळी असतात ना, सगळे जातात. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात, पहिलीच भेट असते बघा पंपा सरोवरावर. आणि प्रभू रामचंद्र म्हणत असतात, म्हणजे सगळे बरं काय सगळे सुग्रीवाच्या ठिकाणी आहे, पण हे सगळे काही नाही, डोक्यावर टोपी ठेवणारच आहे. डोक्यामध्ये काही नाही, सीता पाहिली नाही, काही नाही, काही नाही. खुशाल त्याच्यात एक वाना नाही देवा हनुमंतर. म्हटले का हो देवा, आम्ही काही सीता पाहिली नाही, आम्हाला काय माहिती. मग कोणती सीता आहे आम्हाला काय कळलं, तिचं लक्षण काय? काय काय लंकेमध्ये बाया काय थोड्या आहेत का? सीता कोणते? मग प्रभू रामचंद्र म्हटलं पाहिजे तर सीता आहे, ते तर माझं स्मरण करीलच काय. पण त्या स्मरणाचा परिणामच आहे. ज्या झाडाखाली जर ती बसली असेल तर झाडाची पानंसुद्धा काय म्हणते, ते दगडंसुद्धा काय म्हणते, निश्चित समजावं ती कोण आहे, सीता आहे. मग ते हनुमंतराय जातात. रामायण होता पहिला शोध घ्यायला इंद्राच्या महालात झाला. तिला सोडवायचं नाव असते का, आणि तो का म्हणला ही सीता आहे का, तर लक्षण पाहिलं पाहिजे. काय पाहिलं पाहिजे? मग त्याला मोठे मोठे खांब होते लाकडाचे, त्याला भेगा होत्या त्याच्या. मग या लाकडामध्ये राम राम म्हणते का, कारण सीता ही जर सीता असेल तर लाकडं काय म्हणते, मग राम राम म्हणते का. मग हनुमंतरायाने त्या खांबाला थोडा कान लावला, त्या भेगेमध्ये टेकून त्याने आपला कार्यक्रम केला. मग काय झालं, जो हनुमंताला राग आला, जो लात मारली खालत, पुढचा इतिहास फार सुंदर आहे. आणि मग घर कोणाचं लागलं, बिभीषणाला. सगळ्या लंकेमध्ये एकच घर होतं, त्याच्यावरती भगवी काय होती, आणि दारामध्ये तुळशीचं काय होतं. मला राम भक्त होतला, आणि भक्त जातो. आणि मग ते एक आलिंगन, माझी जातीचे आवडीची धनी, आवडीच्या हरी अंतरापासून ऐशी अशी म्हणे. मग एकमेकाला आलिंगन देतात. बराचसा इतिहास आहे त्याच्यामध्ये. मग तो म्हणत असतो, म्हणलं सीता तो पाहिली आहे का, कुठे आहे सीता. मग विभीषण म्हणतात राम भक्त आहे.
मग मला तू रामाचं दर्शन करून देशील का? मग तू जर मला रामाचं दर्शन करून देशील तर मी तुला सीतेचं काय करतो? म्हणलं काय हरकत नाही, सीतेचं दर्शन रामाचं म्हटलं मी तर हाक मारल्याबरोबर येतोय. म्हणून हनुमंताने आणि बिभीषणाला कोणाचं दर्शन करू दिलं? आणि त्यांनी सांगितलं अशोक वनात काय? आणि त्या अशोक वनामध्ये सीतेचं चालले असतो. ते त्रिजटाची अशी बोलते कोणाची? म्हणलं रामाने माझा एवढा त्याग केला कशा करता? ती चाललाच पुन्हा भेट देईल किंवा देणार? सगळी कोणाची नगरी आहे? सगळी राक्षसाची. अगदी राम राम. मग तिचा बाबा सगळं रामायण माहिती आहे तर सांगण्याची काही आवश्यकता नाही. एकाएकी हनुमंतराय हे ना राम राम म्हणतो हा काय? फक्त सीतेला काय ऐकायला येतं? राम राम. तिला वाटते राम भक्त कोण आहे म्हणा. आणि जर मला दर्शन देत नसेल राम भक्त जीव प्राण ठेवून करायचं. मग हनुमंतराय विचार करता सीता शोध करता आणि जरी ते जरी देह पडला येऊन उपयोग. मग एकाएकी दर्शन करीत नाही, मुद्रिका टाकत असतो. काय टाकतो? अगदी मुद्रिका पाहिल्यानंतर सीता म्हणत असते म्हणलं माझा रामाने जसा त्याग केला तसा तुझाही त्याग केला का? सगळं राम जीवन म्हणजे हनुमंतरा निश्चित म्हणतात ही कोण असली पाहिजे? सीता. तर लक्षण आणि वाचन नाना मतभेद वाद नावलंब्य आहे. लक्षणात साधू बसावं लागेल. त्याप्रमाणे भक्तीसुद्धा कशात बसली पाहिजे? सातस्मिन परम प्रेम रूपा. भक्ती प्रेम प्रभू नावले आणि का पंडित वाचक आहे. तुका म्हणे कृपा करीला अनेक नाही माझे मना नोका पंडित नामरूपी जडले चित्त. तुका म्हणे नवविध. आणि नवविध भक्ती कोणाकडे असते? संताकडे असते. म्हणजे दासीचा आशीर्वाद द्यावा. घर बांधण्याकरता का? टीका बनवून नाही, सहज आपल्या क्षमा मागून जाईल. काही वाईट नाही त्याच्यामध्ये. ज्याच्यात योग आहे राहण्याकरता माणसाला काय पाहिजे त्याची स्वतः जीवनामध्ये काय आहे. मग तुम्हाला काय पाहिजे? नवविधा काय द्यावी माझ्या हाती संतजनी. नवविध भक्ती आम्हाला काय असं ज्या अर्थी तो गोवार आहे म्हणतात तुमची दासीचा दास करून ठेवा. संतांच्या जवळ नवविध प्रकारची काय तो का म्हणे तुमच्या पायाच्या अवतार येणं खरे. संतांच्या जवळ ज्ञान आहे पुन्हा काय आहे? सामान्य ज्ञान. दोन्ही प्रकारचं नाही. सगुणाचंही ज्ञान आहे पुन्हा सामान्य आहे का यथार्थ आहे? बिनचूक ज्ञान आहे. तो का म्हणे ऐसे संत निरामणे ऐसे संत कृपावंत. संतांच्याकडे सगळं नारद भक्ती सूत्राचं आहे. 11 प्रकार आहे. उद्या सांगायचे असले तर सांगू. नाही तुमच्या मनात असलं तर सांगू. नाही तर 11 प्रकार रूपाचं गुणमहात्म्याशक्ती, रूपमहात्म्याशक्ती, वात्सल्याशक्ती, तन्मयताशक्ती असे 11 प्रकार केले. हे 9 प्रकार आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू. 2 प्रकार द्वैधी भक्ती आणि बरं आणि उच्च कोटीमध्ये पराभक्ती, दुसरी अपराभक्ती असे प्रकार. अधिक विचार आपला झाला तर आपलं करू की इथंच थांबू आपले.